ओके. चला सर्वांनी पटापट लाईव्ह घ्या. आपल्याला भरपूर सारं पटापट कव्हर करायचं जेणेकरून रिव्हिजनला सुद्धा वेळ पुरला पाहिजे. ठीक आहे. तर मग आता आपण काय करायचंय, तर आता आपल्याला पाहायचंय की पदावली करत असताना आपल्याला कुठले नियम, कायदे, कानून वगैरे या सगळ्यांचा दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. हे सगळं आता या लेक्चरमध्ये आपल्याला पाहिजे. बघा. तर हे बघा, आता इकडे लक्ष द्या. आपल्याला आता आपला पहिला टॉपिक जो आहे पदावली, तो पदावली आपल्याला पाहायचे. ठीक आहे. आपलं पहिला टॉपिक चालू झालं. इतर दिवसापासून आपण बेसिक पाहत होतो. आजपासून आपण लेक्चरला सुरुवात करत आहोत. आपला पहिला लेक्चर आहे किंवा पहिला टॉपिक आहे असं म्हणू शकतो. लेक्चर नाही, पण पहिला टॉपिक आहे पदावली. बाकीचे सर्व लेक्चर हे आपण काय केले होते, बेसिक म्हणून पाहिले. सगळे लेक्चर आपण बेसिक म्हणून पाहिले होते. हे लक्षात ठेवा. बघा, पदावली पाहत असताना आपल्याला काही नियम समजणं गरजेचं आहे. मग ते कुठले नियम आहेत? तर काही नियम आहेत. ते नियम तुम्ही थोडस डोळ्याखाली घालवावं असं मला वाटतं. ठीक आहे. भले तुम्हाला येत असेल, पण एक बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत काय असतं ते सगळं मी यामध्ये सांगणार आहे बघा तुम्हाला. बघा, नियम काय आहेत? तर नियम पहिला, नियम क्रमांक 1 की उदाहरण नेहमी काय करायचं, तर डावीकडून उजवीकडे सोडवावं लागेल. डावीकडून उजवीकडे. बघा, डावीकडून उजवीकडे सोडवावे. पहिला नियम आला. काय नियम? नियम क्रमांक 1, उदाहरण आपण डावीकडून उजवीकडे सोडवावं. ठीक आहे. मग हे काय असतं डावीकडून? आताच लेक्चर चालू झालंय, जास्त काय वेळ झाला नाही. जस्ट एक पहिल्यांदाच लिहिलंय पदावली. पदावली म्हणजे काय, की आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार करायचं आहे. त्याचे नियम आपल्याला पाहिजे. त्याचं नाही का सिम्प्लिफिकेशन आपल्याला करायचंय बघा. सोपं आहे. उदाहरण नेहमी डावीकडून उजवीकडे सोडवावे. जसं आपण लिहितो त्या पद्धतीने सोडवायचं. जसं की आपल्याला सांगितलं 12 गुणिले 4 भागिले 3 अधिक 4 - 2 गुणिले 1. सपोज असं दिलं, बरोबर किती? तर आता ह्या गोष्टीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला उदाहरण जे आहे ते डावीकडून उजवीकडे सोडवायचं. डावीकडून उजवीकडे बघा. म्हणजे काय, इथून सोडवायला सुरुवात करायची. पहिले 12 काय करायचं, ह्या पद्धतीने आपल्याला करायचं. ना की असं 2 - 4 असं नाही करायचं. 2 - 4 केलं तर चुकेल. आपल्याला 4 - 2 करावं लागेल. सोपं आहे. ठीक आहे. नियम क्रमांक 1, उदाहरण आपल्याला डावीकडून उजवीकडे सोडवावं लागेल. ठीक आहे. आता बघा, नियम क्रमांक 2 आपल्याला आता पाहिजे. तो आहे उदाहरण कसं सोडवावं या पद्धतीचा जो नियम आहे. नियम क्रमांक 1 काय झाला, की उदाहरण नेहमी डावीकडून उजवीकडे सोडवायचा असतो. सोपं आहे बघा. ठीक आहे. नियम क्रमांक 2 जो की महत्वाचा नियम आहे, ज्याला व्ही बोडमास रूल असं म्हणतात. व्ही बोडमास रूल. आज आपल्याला नियम पाहायचे, भरपूर सारे उदाहरणही पाहायचे. कमीत कमी पदावलीसाठी आपल्याला जरी वेळ गेला तरी सुद्धा आपल्याला 4 लेक्चर जरी गेले तरी चालतील. पण आपल्याला सर्व पदावलीचे मिनिमम 3 मार्कापासून मॅक्सिमम 6-7 मार्कापर्यंतचा हा टॉपिक आहे. पदावली टॉपिक हा 3 क्वेश्चन्स ते 6 क्वेश्चन्स पर्यंत येतात. जास्त पण होतात. मग ते आपल्याला जमलं पाहिजे. म्हणून आपण आपले एक घेत आहोत. ठीक आहे. बघा, व्ही बोडोमास रूल. व्ही बोडोमास रूल म्हणजे काय?
बी बोडोमास रूल म्हणजे काय आहे तर बघा पहिला बी आहे त्याचा मिनिंग आहे वेन्क्युलम. वेन्क्युलम हा बाहेर जे लॅटिन वर्ड वगैरे आहे ह्या लॅटिन वर्डचं मिनिंग असतं बार लाईन. बार लाईन असते म्हणजे काय एक रेष असते बरोबर आहे. ही रेष पहिल्यांदा सोडवायची असते. मी एक उदाहरण वगैरे घेतो बघा 3 गुणिले 4 वजा 1 अधिक 2. ठीक आहे. आता सपोज जर तुम्हाला अशी बार लाईन दिसली बघा उदाहरण आपण दिले 3 गुणिले 4 वजा 1 अधिक 2 पण त्याच्यावरती आपल्याला बार लाईन दिसली ती बार लाईन आपल्याला पहिल्यांदा सोडून घ्यायची. बार लाईन आपल्याला पहिल्यांदा सोडून घ्यायचे मग ते मिनिंग असतं त्याचं वेन्क्युलम. पहिल्यांदा सर्वात अगोदर काय करायचंय सर्वात अगोदर आपल्याला बार लाईन सॉल्व्ह करून घ्यायची. पुढचं बी बी फॉर आणि ब्रॅकेट जिथं आपल्याला पहिले बार लाईन दिसली ती आपण सोडून घेतली त्यानंतर आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचे. मग ब्रॅकेट कुठले असतात तर ब्रॅकेट असतं पहिलं सर्कल ब्रॅकेट असतं कर्ली ब्रॅकेट असतं आणि स्क्वेअर ब्रॅकेट असतं. 3 प्रकारचे ब्रॅकेट असतात. मग हे 3 प्रकारचे ब्रॅकेट सोडवायचे कसे काय तर सर्वात आतील ब्रॅकेट जो असतो मग तो कुठलाही असू दे तो आतील ब्रॅकेट अगोदर सॉल्व्ह करावा लागतो. बघा कसं असतं उदाहरण उदाहरण सपोज आपण असंच पकडूया. ठीक आहे. इथंच उदाहरण मी लिहितो एखादं उदाहरण की बघा 4 गुणिले 7. ठीक आहे. कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहिलं नंतर वजा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 3 गुणिले 2 आणि अधिक ब्रॅकेट मध्ये 1 वजा 4 स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. बघा पहिले काय केलं आपण पहिले आपण उदाहरण नियम क्रमांक 1 पाहिला तो होता काय होता नियम क्रमांक 1 तर उदाहरण नेहमी डावीकडून उजवीकडे सोडवायचं होतं. नियम क्रमांक 2 आपल्याला बी बॉडमास रूलचा वापर करायचा आहे. बी बॉडमास रूलचा वापर करायचा आहे तर बी बॉडमास मध्ये बी काय आहे तर बी आहे वेन्क्युलम याच्यावरती बार लाईन आहे. ठीक आहे. आपल्याला उदाहरण सोडवायची आहे लगेच काय असं आलं नाही वगैरे हे काय समजू नका. हे फक्त आपल्याला क्रम सांगते. ठीक आहे. उदाहरण सोडवताना एकदम प्रॉपरली सोडवेल पण हे कळालंच पाहिजे. बघा ह्या उदाहरणामध्ये हा उदाहरण आहे. या उदाहरणामध्ये काय सांगितलंय सर्वात आतील ब्रॅकेट कोणता हे आपल्याला पाहिजे बघा. हा बाहेरचा ब्रॅकेट आहे त्याच्यानंतर हे अजून त्याच्यामध्ये स्क्वेअर ब्रॅकेट आहे आणि सर्वात आतमध्ये हा राऊंड ब्रॅकेट म्हणजे काय तर आतमधला ब्रॅकेट जो आहे तो ब्रॅकेट आपल्याला पहिल्यांदा सॉल्व्ह करायचा. आतमधला ब्रॅकेट आपल्याला पहिल्यांदा सॉल्व्ह करायचे. बघा सर्वात आतील ब्रॅकेट जो आहे तो आपल्याला अगोदर सॉल्व्ह करायचा. त्यानंतर काय करायचं हा ब्रॅकेट सॉल्व्ह झाला हा ब्रॅकेट सोडून जाईल. मग त्यानंतर बाहेरचा ब्रॅकेट आहे जो की स्क्वेअर ब्रॅकेट आहे. हा ब्रॅकेट आता नंतर बाहेरचा ब्रॅकेट हा वाला आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचा. मग त्यानंतर काय करायचंय त्यानंतर हा पण ब्रॅकेट सॉल्व्ह झाला की मग आपण बाहेरचा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचंय. अशा पद्धतीने आतील ब्रॅकेट पासनं बाहेर 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 सॉल्व्ह करत यायचं. हा क्रम काय सांगतो हा सांगतो ब्रॅकेटचा क्रम. म्हणजे पहिले वेन्क्युलम म्हणजे ज्याच्यावरती बार लाईन आहे तो बार लाईन अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचंय. दुसरं ब्रॅकेट सॉल्व्ह करायचंय पण सर्वात आतील ब्रॅकेट हा अगोदर सॉल्व्ह करायचे नंतर बाहेरचा ब्रॅकेट नंतर सर्वात शेवटचा ब्रॅकेट अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचे ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचे. पुढे बघा ओ ओ म्हणजे असतं ऑफ. ऑफ म्हणजे असतं चाचीचे. मग ऑफची क्रिया करायची असते. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काही इंग्लिश मध्ये ऑफ देणार नाही तुम्हाला देणार चा. सपोज तुम्हाला जर दिलं की बाबा म्हणजे विक्रम सांगतो यापैकी जो असेल तो सर्वात अगोदर करायचा. उदाहरण सोडवताना मी डिटेल मध्ये सांगेल. सपोज तुम्हाला म्हणते की 2/5 अधिक 3 अधिक 2 सपोज असं दिलं 2/5 चाची चे मिनिंग असतं गुणाकार. चाची चे मिनिंग असतं गुणाकार. मी प्रॉपरली उदाहरण घेतो लगेच काय असं समजू नका बघा. चाची चे मिनिंग असतं गुणाकार म्हणजे काय जिथं चे असतं तिथं गुणाकार टाकलं 2 गुणिले 5
अधिक 3 अधिक 2 अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. तर कसं केलं? सर्वात अगोदरचा ब्रॅकेट, आतील ब्रॅकेट पहिले सॉल्व्ह केला, मग बाहेरचा ब्रॅकेट सॉल्व्ह केला, सरते शेवटी सर्वात बाहेरचा ब्रॅकेट सॉल्व्ह केला. त्यानंतर ऑफची क्रिया असते. ऑफच्या मध्ये काय असतं? तर ऑफ मध्ये किंवा तिथं चे असतं. आपल्याला मराठीमध्ये येईल. तिथं चाची चे हा शब्द वापरते. 2 चे 5 म्हणजे याचा अर्थ 2 गुणिले 5 असा त्याचा अर्थ होतो. बरोबर आहे? बघा पुढचं आहे ते आहे डी. आता फक्त हे काय होतं? हा होता तुम्ही क्रम कसा वापरायचा, क्रम काय घ्यायचे याच्यामध्ये क्रिया नाही. आपल्याला क्रिया काय आहे? क्रिया फक्त बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार एवढ्या 4च क्रिया आहेत. या 4 क्रियांच्या व्यतिरिक्त क्रिया नाही. बरोबर आहे? हे समजून घ्या. तर विनिमय क्रिया आहे का नाही? हे सांगतो हे अगोदर करतो. ब्रॅकेट. ब्रॅकेटचा काय अर्थ आहे का? हे सांगतो तू अगोदर हे सोडव. पण तुला करायचंय काय? तुला करायचे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. त्याच्यामुळं क्रिया 4च आहे. फक्त हे सांगतं क्रम काय आहे? क्रम काय आहे? हे सांगतं. बरोबर आहे बघा. हे क्रमाने आहे. पहिले बार लाईन सॉल्व्ह करायची, मग ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा, मग ऑफची क्रिया सॉल्व्ह करायची. हे सगळं झाल्यानंतर हे सगळं कॅन्सल होईल. जर हे दिलंच नाही तर मग काही गरजच नाही तुम्हाला सॉल्व्ह करायची. आपल्या सिंपल पद्धतीने उदाहरण सोडवायचे. पण जर दिलं तर हे अगोदर सॉल्व्ह करायचं, त्यानंतर बाकीचे सॉल्व्ह करायचे. बरोबर आहे? बघा. आता आता आपल्याला ऍक्च्युअली क्रिया पाहिजे. बघा. हे साधं आपलं क्रम सांगतं. हे क्रमाने तुम्हाला फॉलो करायचं आहे. हे क्रम झाल्यानंतर मग आपल्या उरल्या क्रिया. कुठल्या? बघा. या झाल्या क्रिया आहेत. डी फॉर आहे डिव्हिजन. डिव्हिजन म्हणजे आहे भागाकार. एम फॉर आहे मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. ए फॉर आहे ऍडिशन. एस फॉर आहे सबट्रॅक्शन. बरोबर आहे? हे झाल्या क्रिया. गणितामध्ये फक्त 4च क्रिया असतात. ज्यांचं बेसिक आपण घेतलेलं आहे. ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी एकदा पाहून घ्या. बरोबर आहे बघा. त्यानंतर आपण पाहिलं बघा पहिले व्हेंट्युलम करायचं, मग ब्रॅकेट करायचा, मग ऑफची क्रिया करायची. या तीनही क्रिया करून झाल्या, मग काय करायचं? तर मग करायचं डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन. बरोबर आहे? बघा. मग पहिले काय करायचं? तर पहिले करायचं आपल्याला डिव्हिजन. मग तुम्हाला जर असं दिलं की 4/2 अधिक 3 गुणिले 2 अधिक 4 अशा पद्धतीने तुम्हाला दिलं किंवा सेकंड दिला असेल तेव्हा 3 अधिक 2 वजा 10 भागाकारामध्ये 2 अशा पद्धतीने दिलं. बरोबर आहे? हे 2 उदाहरणं वेगळी वेगळी. बरोबर आहे? समजावायला फक्त देतो मी उदाहरण. बरोबर आहे? बघा. आता ह्याच्यामध्ये करायचं काय? तर करायचं असं, की पहिल्यांदा तुम्हाला डिव्हिजन करायचं. म्हणजे काय करायचं? पहिल्यांदा भागाकार करावा लागेल. भागाकार झाला, की मग काय करायचं? मग करायचं गुणाकार. गुणाकार झाला, की मग करायचं बेरीज वजाबाकी. जे काहीही करू शकता तुम्ही. पण सर्वात अगोदर भागाकार करायचा आणि मग गुणाकार करायचा आणि मग झाल्यानंतर तुम्ही बेरीजही करू शकता, तुम्ही वजाबाकी करू शकता. त्याला नियम आहे. पण पहिल्यांदा पहिल्यांदा तुम्हाला कंपल्सरी भागाकार करावा लागेल आणि मग त्यानंतर दुसऱ्यांदा तुम्हाला गुणाकार करावा लागेल. बेरीज वजाबाकी नंतर शर्ते शेवटी करायची. ती कशी केली तरी चालेल. तुम्ही बेरीज करा, वजाबाकी करा. आपण प्रॉपरली कव्हर करूयात. बरोबर आहे? काय टेन्शन नका घेऊ बघा. बरोबर आहे? हां. आता बघा इथे सुद्धा काय आहे? तर इथे सुद्धा पहिल्यांदा भागाकाराची क्रिया करायची. भागाकाराची क्रिया सॉल्व्ह करून झाली, की मग तुम्ही बेरीज वजाबाकी करू शकता. मग तुम्ही बेरीज वजाबाकी करू शकता. पहिले भागाकार करायचं. भागाकार केलं, की मग बेरीज वजाबाकी करायची. बेरीज वजाबाकी करावी लागते तुम्हाला. ठीक आहे? त्यानंतर बघा हे झालं तर पहिल्यांदा तुम्हाला व्हेरिएबल ब्रॅकेट ऑफ मग डिव्हिजन करायचं, मग मल्टिप्लिकेशन करायचं, मग ऍडिशन करायचं, मग मायनस करायचं. अशा पद्धतीने आपले काही नियम होते. बरोबर आहे? आता आपल्याला पुढचा नियम बेरीज वजाबाकीचं नियम पाहिजे. बरोबर आहे बघा. काही जास्त शिकून झालेले नाहीये. ज्यांना मागचं बघायचं ते मागे सुद्धा करता येते बघा. ठीक आहे? पहिल्यापासून सुद्धा लेक्चर पाहता येतं. त्यामध्ये सिस्टीम आहे. तुम्ही
मागे जाऊन रिवाइंड करून स्टार्टिंग पासून सुद्धा लेक्चर पाहू शकता. बरोबर आहे? ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या. नियम क्रमांक 1 काय सांगितला होता? उदाहरण डावीकडून उजवीकडे सोडवायचं. नियम क्रमांक 2 काय सांगितले होते? नियम क्रमांक 2 होते की तुम्ही ह्या मेथडने बॉडोमासचा रूल वापर करून तुम्हाला पदावली सॉल्व्ह करायचे. बॉडोमासचा रूल तुम्हाला वापरायचे. बरोबर आहे? हा. बघा आता तुम्हाला बघा पुढे नियम क्रमांक 3 आता बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हा नियम आता आपण पाहूया. एकदम प्रॉपर बेसिक पासून सांगतो. परत आपण पाहिलेले सुद्धा आहे. ज्यांनी बेरीज वजाबाकीचे लेक्चर पाहिले नाही त्यांनी पाहून घ्या. बघा सर्वात अगोदर आहे पहिला जे आहे बेरजेचं. पहिले आपल्याला काय शिकायचंय? बेरीज. बघा बेरीज मध्ये किती प्रकारच्या बेरजा असतात? तर बेरजेला नियम असतात. ते नियम आपल्याला पाहिजे. नियम क्रमांक 3. नियम क्रमांक 3 बेरजेचे नियम. बरोबर आहे? बघा जे की आपण बेसिकच्या चॅप्टर मध्ये शिकलेलो आहे. तुम्ही ते वारंवार पहा. आपलं अजून शिकवायला चालू नाही झालं. शिकवायला चालू होईल म्हणजे हे पहिलं लेक्चर आहे. अजून ना शिकवायला चालू झालंय. उदाहरणं आपण अजून घेतलेली नाहीयेत. उदाहरणं जेव्हा घेईल त्यावेळेस तुम्हाला जर काही डाऊट आला तर तुम्ही मला मेसेज वगैरे करून सांगा की तुमच्या टीचिंग वगैरे समजत नाहीये. तुम्ही अजून थोडं इम्प्रुव्हमेंट करून पण अजून सोपं करून सांगा. केव्हा? जेव्हा उदाहरण मी सोडवायला देईल तिथून तुम्हाला सॉल्व्ह करायचं. बरोबर आहे? मग एकदा लक्ष द्या. बेरजेचे नियम बेरीज कशी असते? पहिली असते प्लस किंवा मायनसची बेरीज. मग असते पॉइंटची बेरीज आणि मग असते अपूर्णांकांची बेरीज. या 3 बेरजेचे नियम आपल्याला पाहिजे. बरोबर आहे? हा. बेरीज करत असताना जे चिन्ह असतात ते चिन्ह सारखे लागतात. पहिला नियम बेरजेसाठी पहिला नियम चिन्ह सारखे लागतात. जर चिन्ह वेगळे असतील तर तुम्हाला बेरीज करता येणार नाही. फक्त बेरीज वजाबाकीला नियम आहेत. बाकी गुणाकार भागाकाराला नियम नाहीयेत. बघा बेरीज करत असताना चिन्ह सारखे असावे लागतात. म्हणजे काय? तर बघा 4 अधिक 8 तुम्ही सांगू शकता. -4 -8 हे सुद्धा तुम्ही सांगू शकता. दोन्ही चिन्ह सारखे आहेत. दोन्ही चिन्ह सारखे. इथं दोन्ही इथं 4 ला दिलं नाही. याचा अर्थ तो प्लस आहे. पण प्लस हा पहिला असेल तर तो लिहिला जात नाही. दोन्ही चिन्ह प्लस आहेत असं असल्यामुळं त्याचं उत्तर आलं 12. दोन्ही चिन्ह मायनस हे सगळं आहे. म्हणून ते दोघांची बेरीज होणार आणि बेरीज होऊन उत्तर किती येणार? -12. बरोबर आहे? बघा चिन्ह सारखे असतील 4 अधिक 8 बरोबर 12 आणि चिन्ह दोघांचे सारखे आहेत. दोन्ही चिन्ह सारखे आहेत म्हणून बेरीज केली आणि मोठ्या संख्येचं चिन्ह ते आपण -8 ला मायनसचं चिन्ह आहे म्हणून 12 ला मायनसचं चिन्ह दिलं. पण दोन्ही चिन्ह सारखे आहेत म्हणजे तोच चिन्ह येतो. बेरजेमध्ये तेच चिन्ह पूर्ण राहतं. पुढे तेच कंटिन्यू चिन्ह राहतं. पॉइंटची आपल्याला बेरीज करायची आहे. सपोज आपल्याला करायचे 0.002 अधिक 0.8284 अशा पद्धतीचं एखादं उदाहरण. मग अशा वेळेस काय करायचं? पॉइंटचे नियम वेळे बघा काय करायचं? बेरजेचा नियम काय आहे? चिन्ह सारखे असावे लागतात. पुढचा नियम काय आहे? तर पॉइंटचा नियम आहे. पॉइंटचा नियम काय सांगतो? की तुम्हाला पहिली संख्या जशीच्या तशी लिहायची. पहिली संख्या जशीच्या तशी लिहिली प्लस मध्ये बघा 0 शून्यच्या बघा सॉरी बघा पहिली संख्या जशीच्या तशी लिहिली. मग अशा वेळेस काय करायचं? पॉइंटच्या खाली पॉइंट द्यायचा. जे की आपण बेरजेमध्ये शिकलोय. आपल्याला प्रॉपरली करायचंय. सध्या फक्त लक्ष द्या. ठीक आहे? पॉइंटच्या खाली पॉइंट लिहिलं तर बघा पॉइंट नंतरची पहिली संख्या 0 होती इकडची ती 0 लिहिली. त्यानंतर बघा पॉइंट नंतर 4 होते. ते 4 बघा कसे लिहिले? 4 लिहिले. पॉइंट नंतर 8 होते. ते 8 लिहिले. पॉइंट नंतर 1 होतं. 1 लिहिलं. मग यांची बेरीज करायची. आता ते बेरीज करायला आपल्याला हा नाही अजून आपल्याला उदाहरणं द्यायची. बघा दुसरं उदाहरण हे हे आहे 0.01 अधिक 0.0001 बघा अशा पद्धतीचं आपल्याला उदाहरण जर सॉल्व्ह करायला आलं मग अशा वेळेस काय करायचं? तर बघा लक्ष द्या इकडं 0.01
0,1 पहिली संख्या जशीच्या तशी लिहिली. मग त्यानंतर काय करायचं, त्यानंतर प्लस केलं, 0 पॉइंट नंतरच पहिला अंक 0 तो 0 लिहिला, मग पॉइंट दिला. मग बघा किती शून्य उरले, 4 पॉइंट उरले. मग बघा पॉइंट नंतरचा पहिला 0 तो 0 लिहिला. पॉइंट नंतरचा दुसरा 0 तो दुसरा 0 दुसऱ्या संख्येच्या खाली लिहिला. पॉइंट नंतरचा तिसरा 0 तो तिसरा अंक लिहिला. पॉइंट नंतरचा चौथा अंक लिहिला बघा. पहिले वरची संख्या बघा कशी लिहिली, पॉइंट खाली पॉइंट आले. पॉइंट नंतरची पहिली संख्या दोन्ही एका खाली एक लिहिल्या. पॉइंट नंतरची दुसरी संख्या एका खाली एक लिहिल्या. पण इथं दोनच अंक होते, इथं 4 अंक आहेत. याच्यावरती काहीच नाही, याच्यावरती काहीच नाहीये. मग अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस याच्यावरती काहीच नाही याचा अर्थ तो 0 आहे. याच्या वरती काहीच नाही याचा अर्थ तो 0 आहे. आणि मग या दोघांची आपल्याला बेरीज करावी लागेल. बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल. आपल्याला अजून उदाहरणं पाहिजे, अजून उदाहरणं आपण घेतली नाहीयेत. बघा लक्ष द्या. फक्त नियम समजून घ्या. ठीक आहे. बघा पुढचं आहे, तो आहे अपूर्णांकांची बेरीज. बरोबर आहे. अपूर्णांकांची बेरीज आता आपल्याला करायची आहे, ती शिकायची आहे. ती शिकत असताना अपूर्णांकाचा नियम काय आहे, तर बघा मायनस प्लस असेल, चिन्ह असेल, तर चिन्ह असताना आपल्याला समान चिन्ह असावे लागतात. आपल्याला समान चिन्ह असावे लागतात. पॉइंटची बेरीज करताना पॉइंटच्या खाली पॉइंट द्यावा लागतं. हा नियम क्रमांक 2. ठीक आहे. आपल्याला खूप उदाहरणं सोडवायचे, खूप करायचे. त्याच्यामुळे काही लगेच असं नाही. अपूर्णांकांची बेरीज कशी करायची? सपोज 2/3 अधिक 3/2 अशा प्रकारचा एक अपूर्णांक आहे. त्यानंतर बघा 5/6 अधिक 2/6 ठीक आहे. बघा अजून 7/6 असे दोन प्रकारचे अपूर्णांक तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे. दोन प्रकारचे अपूर्णांक तुम्हाला दिलेले आहेत. मग बघा ज्या वेळेस अपूर्णांक दिला असतो, अपूर्णांकांची बेरीज करायची असते, अशा वेळेस काय करावं लागतं, छेद समान करावा लागतो. फक्त छेद कसा समान करायचा ते नंतर आपण परत एकदा पाहू. आपण घेतलंय, आपण बेरीज प्रॉपरली घेतलेली आहे. ज्यांना छेद समान करायचं नाहीये त्यांनी तो लेक्चर पहा. ठीक आहे. फक्त इथं काय सांगितलं, छेद समान करायचे. मग कसं करायचं, या दोन्ही संख्या 7 या दोन्ही संख्यांच्या पाड्यामध्ये 6 हा अंक येतो. त्यामुळे आपण करायचं, या काय करायचं, याला 3 ने 2 ला गुणलं, याला 2 ने गुणलं, खालच्याला 2 ने गुणलं तर वरच्याला 2 ने गुणायचं. या 2 ला 3 ने गुणलं तर 6 उत्तर येतं. मग खाली 3 ने गुणलं तर वरती 3 ने गुणायचं. त्यामुळे 3 गुणला. बरोबर आहे. मग करायचं आता आपण 2 दुने 4 भागाकारात आले 6 प्लस 3 त्रिक 9 भागाकारात आले 6. आता छेद दोघांचा समान झाला. कसं कळालं छेद 7 येणार, यांचा घ्यायचा खालच्या संख्येचा घ्यायचा लसावी. आता ज्याला लसावी नाही काढता येत येईल आपला चॅप्टर येईल. ठीक आहे. हळूहळू सगळं होईल. फक्त कंटिन्यू लेक्चर करा. कुठलाही लेक्चर मिस नका करू. प्रॉपरली पॉइंट टू पॉइंट मी शिकवणार आहे. बघा आता दोन्ही छेद सारखे आले, तो छेद एकदाच लिहायचा आणि वरच्यांची बेरीज करायची. 9 न 4 13 अशा पद्धतीने आपल्याला बेरीज करायची. इथे पण बघा छेद सारखा आहे, छेद समान आहे, तो एकदाच लिहायचा. जर छेद समान नसेल तर अशा वेळेस छेद समान करून घेणे. छेद समान करणे. छेद समान करणे त्याला आपण काय म्हणतो, अपूर्णांकांचा नियम. पॉइंटचा नियम काय सांगतं, पॉइंटच्या खाली पॉइंट आला पाहिजे. पॉइंटचा नियम काय सांगतं, पॉइंटच्या खाली पॉइंट आला पाहिजे. अपूर्णांक सांगतं अपूर्णांकाचा छेद समान असला पाहिजे. चिन्ह काय सांगतं, दोन्ही चिन्ह सारखे असले पाहिजे. हा चिन्हाचा नियम सांगतो. दोन्ही चिन्ह सारखे असले की बेरीज करायची. पॉइंटच्या खाली पॉइंट द्यायचं, मग बेरीज करायची. छेद समान करायचा अपूर्णांक असेल तर, आणि छेद एकदाच लिहायचा
आणि अंशांची बेरीज करायची. बरोबर आहे? बघा, यांचा छेद सारखा आहे. तो छेद एकदाच लिहिला, वरच्यांची बेरीज केली, 7 5 12 झाले. मग आपण भाग देऊ शकतो. 6 एके 6, 6 दोन्ही 12. भाग 7 असेल तर भाग द्यायचा. अशा पद्धतीने आपल्याला हा पॉइंट आपण कव्हर केलेला आहे. नियम क्रमांक 3 तो आहे बेरजेचा नियम. ठीक आहे. नियम क्रमांक 4 तो आहे वजाबाकी, मग भागाकार, गुणाकार, मग रूट्सचा नियम आणि त्यानंतर बैजिक राशींचा नियम. असे काही 2-4 नियम राहिले. ते पटापट शिकवतो मी. ठीक आहे. बघा, फक्त थोडं लक्ष द्या. नियम क्रमांक 4. बघा आता, आता आपल्याला नियम क्रमांक 4 तो आहे वजाबाकीचा नियम. तो वजाबाकीचा नियम तुम्हाला आता पाळून घ्यायचे. बघा, वजाबाकीचा नियम. मग वजाबाकीचा नियम पहिलं काय सांगतं? तर पहिली गोष्ट प्लस आणि मायनसचा नियम, दुसरा पॉइंटचा नियम आणि तिसरं अपूर्णांकांचा नियम. अपूर्णांकाचा नियम. ठीक आहे. बघा, जर वजाबाकी करायची असेल, मगाशी काय सांगितलं? हे नियम खूप बेसिक आहे. हे तुम्हाला पाठ करावे लागतील, उदाहरणं सोडवावी लागतील. हे सगळं जमलं की पुढे काहीही नाहीये. पुढे सगळं ट्रिक वाईज आहे. सगळं नॉमिनल उदाहरणं आहेत. ज्या वेळेस वजाबाकी असते त्यावेळेस चिन्ह हे वेगळे असावे लागतात किंवा भिन्न असावे लागतात. वेगळे म्हणजे भिन्न. वेगळे का असावे लागतात? चिन्ह वेगळे असावे लागतात. चिन्ह भिन्न असावे लागतात. मग बघा, सपोज आपण जर ट्राय केलं, बघा 8 मायनस 4. बघा, 8 मायनस 4 पहिल्या उदाहरणे. पहिल्या उदाहरणामध्ये काय आहे? 8चा जो चिन्ह आहे तो वेगळा आहे आणि हा मायनसचा जो चिन्ह आहे ते वेगळं आहे. त्याच्यामुळे या दोघांची वजाबाकी होणार आणि 4 उत्तर आलं. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह 8ला चिन्ह प्लस आहे म्हणून या 4चं उत्तर आलं प्लस. त्यानंतर बघा, -8 अधिक 4 अशा पद्धतीचं दुसरं उदाहरण आहे. बघा, 8चं चिन्ह आहे मायनस, याचं चिन्ह आहे प्लस. दोघांची वजाबाकी होणार का? चिन्ह भिन्न आहे म्हणून दोघांची वजाबाकी होणार. मग 8 मधून 4 गेल्यावरती 4, पण मोठ्या संख्या आहे 8, तिला चिन्ह आहे मायनस म्हणून आपण ते चिन्ह दिलं मायनस. बरोबर आहे? नियम क्रमांक हा वजाबाकीचा नियम, चौथा नियम आहे. जो की आपण आता पाहिलंय. काय सांगितलं? की बेरीज करत असताना चिन्ह सारखे पाहिजे आणि वजाबाकी करत असताना चिन्ह वेगळे पाहिजे. बेरीज करत असताना चिन्ह सारखे पाहिजे आणि वजाबाकी करत असताना चिन्ह वेगळे पाहिजे. बरोबर आहे? हा. चिन्ह वेगळे पाहिजे. चिन्ह वेगळे असतील तरच वजाबाकी होते. चिन्ह सारखे असतील तर वजाबाकी नाही होत. चिन्ह सारखे असतील तर मग बेरीज करावी लागते. त्यानंतर बघा पॉइंटचा नियम. पॉइंटचा नियम काय सांगतं? तर वजाबाकी सुद्धा करत असताना आपल्याला पॉइंटच्या खाली पॉइंट द्यावा लागतो. बघा, 1 पॉइंट, ठीक आहे. 1.234 1.234 मायनस 0.243 अशा पद्धतीचं आपल्याला एक उदाहरण दिले. मग असं उदाहरण कसं मांडायचं? तर पहिला संख्या जशीच्या तशी लिहायची. जिथं पॉइंट असतं ती पहिली संख्या जशीच्या तशी लिहायची. त्यानंतर काय करायचं? बघा, मायनसचं चिन्ह दिलं. त्यानंतर बघा, पॉइंटच्या खाली पॉइंट दिलं. पॉइंटच्या खाली पॉइंट दिलं. पॉइंटच्या खाली पॉइंट दिलं. पॉइंट नंतरची पहिली संख्या इकडची आहे 0. पॉइंट नंतर तिकडे 2 आहे. पॉइंट नंतर अजून तिकडे गेलो 4 आहे बघा. पॉइंट नंतर दुसरा अंक दुसऱ्या अंकाच्या खाली, पहिला अंक पहिल्या अंकाच्या खाली आणि शेवटी 3 आहे. ही 3 4 च्या खाली गेली. बरोबर आहे? अजून एखादं उदाहरण सांगतो. 2.34 मायनस 1.3421 अशा पद्धतीने जर तुम्हाला मायनस करायला आलं, मग काय करायचं? तर बघा, पॉइंटच्या खाली पॉइंट लिहायचं. पहिली वरची संख्या जशीच्या तशी लिहू. त्यानंतर मायनसचं साइन दिलं. बघा, पॉइंट नंतर इकडे 1 होता, पण पॉइंटच्या खाली पहिले पॉइंट टाकून घेतला. पॉइंटच्या खाली पहिल्यांदा पॉइंट टाकून घेतला. त्यानंतर 1 लिहिला. पॉइंट नंतर तिकडे 3 आहे, ते 3 लिहिले.
पॉईंट नंतर तिकडे 4 आहे, ते 4 लिहिले. पॉईंट नंतर अजून तिकडे गेलो 2 आहे, ते 2 लिहिलं. पॉईंट नंतर अजून तिकडे गेलो 1 आहे, तर 1 लिहिलं. अशा पद्धतीने आपल्याला या पद्धतीने मांडायचं आहे. मायनस आहे बघा, याच्यावरती 0 आहे, ते 0 लिहिलं. याच्यावरती काहीच नाही आहे, सॉरी काहीच नाहीये याचा अर्थ ते 0 असतं. म्हणून आपल्याला काय करायचंय, की पॉईंट नंतर संख्या समान करून घ्यायच्या. मग समान करत असताना एक्स्ट्रा कोणता अंक द्यायचा? तो एक्स्ट्रा अंक द्यायचा 0. बरोबर आहे? कळतंय? हां. पदावली पहिला लेक्चर संपला, की तुम्हाला बेसिक सगळं क्लिअर होणार आहे. हे लेक्चर झाल्यानंतर ऍक्च्युअली प्रॉपरली प्रकार वाईज शिकवणार आहे. हे खूप बेस आहे. हे तुम्हाला 9वी 10वी ला झालेलं आहे. त्यानंतर ज्याचं सायन्स बॅकग्राऊंड आहे, त्याला एकदम प्रॉपरली सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यामुळं त्याचं काही टेन्शन नाहीये बघा. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पाहिजे अपूर्णांकांचा वजाबाकी, अपूर्णांकांची वजाबाकी. पण असं नाहीये की बाबा अशाच पद्धतीने येईल. कधी कधी तुम्हाला पॉइंट वाला जे असेल ते पॉइंट वाला असं पण देऊ शकतात बघा. कसं की बघा मायनस 0.1 अधिक 0.01. बघा असं जरी दिलं तरी याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ झाला याचं चिन्ह मायनस आहे, याचं चिन्ह प्लस आहे, दोघांचे चिन्ह वेगळे आहेत. म्हणून आपल्याला काय करावे लागेल, आपल्याला वजाबाकी करावी लागेल. मग ते फक्त काय फक्त पूर्णांकासाठी उपयोगाला येतं का? नाही. ते अपूर्णांकांसाठी म्हणजे पॉइंट वाल्यासाठी पण येतं आणि अपूर्णांकासाठी सुद्धा हाच नियम असतो. समजून घ्या फक्त थोडं. काय माझं बोलण्याचा मिनिंग आहे. बरोबर आहे? हां. हे याच्या पुढे मायनस आहे, याच्या पुढे प्लस आहे. दोघांचे चिन्ह भिन्न आहे. म्हणून वजाबाकी होणार. मोठी संख्या काय आहे ती कशी ओळखायची पॉइंट वाली ती मी तुम्हाला सांगेन नंतर. ठीक आहे? फक्त लक्ष द्या. पॉइंट वाल्यामध्ये मी तुम्हाला सगळं सांगेल की मोठी संख्या कशी ओळखायची. मग आणि अपूर्णांकांचं काय करायचं आपल्याला? अपूर्णांकांचा आपल्याला वजाबाकी करायची. बघा 2/3 मायनस 3/2 इथं इथं उलट करूया. ठीक आहे चला. मायनसचं उत्तर येईल. ठीक आहे. बघा 2/3 मायनस 3/2 अशा प्रकारचं उदाहरण जर तुम्हाला आलं, तर काय लक्षात ठेवायचं, की प्लस मध्ये पण आणि मायनस मध्ये पण दोन्ही ठिकाणी तुम्हाला छेद समान करून घ्यावा लागेल. छेद समान करून घ्यावा लागेल. मग काय केलं आपण? तर बघा 3 आणि 2. तर 2 ला 3 ने गुणलं तर 6 येईल आणि 3 ला 2 ने गुणलं तर 6 येईल. शॉर्टकट वगैरे सगळं सांगायचंय. बेस समजून घ्या. ठीक आहे. बघा बेस समजून घ्या. शॉर्टकट ट्रिक्स खूप आहेत आपल्याकडे. त्याच्यामुळे त्याची काही चिंता नाहीये. ते प्रॉपरली शिकवेल मी. पण फक्त बेस समजून घ्या. ह्या 3ला आपण 2 ने गुणलं तर 6 होतं. वरती पण मग 2 ने गुणावं. खाली 2 ने गुणलं तर वरती पण त्याच संख्येने गुणायचं. बघा इथं 2 आहेत. या 2 ला 3 ने गुणलं तर 6 येतं. खाली गुणलं तर मग वरच्याला पण त्याच संख्येने गुणायचं. बघा बरोबर आहे? हां. बघा काय केलं वरचं आलं 4 2 4 भागाकारात आलं 3 दुणे 6 वजा 3 त्रिक 9 बे दुणे सॉरी त्रिक 6 छेद समान आहे. बरोबर आहे? छेद समान आहे. त्याच्यामुळं छेद एकदाच लिहायचा आणि ह्या दोघांची वजाबाकी करायची. 4 वजा 9 बरोबर. बघा काय केलंय छेद समान होता तो एकदाच लिहिला. वरचा भिन्न होता म्हणून तो 4 वजा 9 असं लिहिलं. 4चं चिन्ह प्लस आहे, 9चं चिन्ह मायनस आहे. 4चं चिन्ह प्लस आहे, 9चं चिन्ह मायनस आहे. त्याच्यामुळं आपल्याला काय करायचंय? त्याच्यामुळं आपल्याला वजाबाकीच करायची आहे. का? कारण 4चं चिन्ह प्लस आहे, 9चं चिन्ह मायनस आहे. अशा वेळेस आपल्याला वजाबाकी करावी लागेल आणि वजाबाकी करून मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला द्यावं लागेल. कसं कळालं आपल्याला वजाबाकीच का करायची? 4चं चिन्ह प्लस आहे, 9चं चिन्ह मायनस आहे. मग 4 वजा 9 9 मधून 4 घालवायचे 5 राहिले आणि मोठी संख्या 9 होती. त्या 9 ला मायनसचं चिन्ह होतं म्हणून मायनस घेतले आणि मायनस 5/6 अशा पद्धतीने आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. बरोबर आहे? बघू. हे काय आहे थोडं बोरिंग हा टॉपिक जो आहे पदावली ते खूप बोरिंग आहे. तुम्हाला बोर होईल, कंटाळा येईल. काही असं इंटरेस्टिंग सांगण्यासारखं नाहीये. परंतु काय होईल, की तुम्हाला हे सगळं करणंच आहे. ह्याच्यामध्ये काही तडजोड नाहीये. तुम्हाला जर कंटाळा वगैरे आला, तर मला तुम्ही मेसेज वगैरे करत राहा. मग त्यानुसार मी तुम्हाला अधून-मधून गोष्टी सुद्धा सांगेन. मला तसं आपल्याला मेसेज करायचं, आपलं कमेंटमध्ये कमेंट करायची.
की आज खूप कंटाळा आलाय सर, जरा खूप बोरिंग वाटतंय लेक्चर, थोडं इंटरेस्टिंग करा, एखादं गोष्ट वगैरे सांगा, तर मी गोष्ट वगैरे सुद्धा सांगेल. ठीक आहे, आजच्या लेक्चरसाठी नको, आपल्याला आपले नियम कव्हर करायचे. मग आहे आपलं गुणाकाराचा नियम, मग आहे आपलं भागाकाराचा नियम. भागाकार गुणाकार करताना कुठल्याही प्रकारचा नियम नाही की चिन्ह सारखेच असले पाहिजे, की पॉइंटच्या खालीच पॉइंट द्यायचे, असं काही नियम नाहीये. बरोबर आहे. नियम क्रमांक 5 आहे, तो आहे भागाकाराचा नियम, सॉरी गुणाकाराचा नियम, मग भागाकार, मग आपलं रूट मधलं पाहू आणि मग त्यानंतर आपण बेसिक राशींचा नियम पाहू. मग नियम पाहिले एका लेक्चरला, की दुसऱ्या लेक्चर पासून आपण प्रॉपरली पहिल्या उदाहरणापासून स्टार्टिंग पर्यंत प्रॉपरली मी शिकवेल. काही टेन्शन घेऊ नका. फक्त बेसिकच्या लेक्चर 2-3 वेळा वारंवार करा. तुम्हाला समजत नसेल परत परत करा. जर नाही समजलं तर मला सांगा. मी वेगळ्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला शूट करून देईल. तुम्हाला समजणं हे खूप महत्वाचं आहे. गुणाकार आणि भागाकाराचा नियम. गुणाकार आणि भागाकाराचे नियम आपल्याला आता करायचे. मग हे नियम कसं करावे लागतील, हे कसं सॉल्व्ह करायचं, तर बघा पहिल्यांदा आपण पाहूया प्लस मायनसचा भागाकाराचा नियम इकडे पाहूया, सॉरी गुणाकाराचा नियम इकडे पाहूया, भागाकाराचा नियम नंतर. बरोबर आहे. बेरीज वजाबाकी, बेरीज आणि वजाबाकी करताना त्याचे प्लस आणि मायनसचे चिन्ह सारखे किंवा वेगळे असावे लागतात. बेरीज वजाबाकी करतानाच पॉइंटच्या खाली पॉइंट लिहावा लागतो. बेरीज वजाबाकी करतानाच आपल्याला छेद समान असावा लागतो. हे नियम जे आहेत, हे नियम तुम्हाला फक्त बेरीज वजाबाकी मध्येच लागू होतात. ते नियम गुणाकार भागाकाराला होत नाही. प्रॉपरली समजून घ्या. हे नियम जे होते ते मगाचे नियम होते. जे समजले नसेल तर परत पहा की नियम काय आहे. तर नियम प्लस प्लस असेल त्यांचीच बेरीज होते, मायनस मायनस असेल तरच बेरीज होते. जर चिन्ह भिन्न असेल, हा नियम आपला पहिला होता. पॉइंटच्या खाली पॉइंट लिहावा लागेल तर बेरीज होते, तर वजाबाकी होते. छेद समान करावा लागेल तर बेरीज होते, तर वजाबाकी होते. पण तसा नियम आपला गुणाकार भागाकारावर लागू होत नाही. ते कसंही होता, कशाही पद्धतीने गुणाकार भागाकार करता येतो बघा. भागाकाराचं प्लस मायनसचा नियम आहे बघा. 9 गुणिले 8 आले, मायनस 9 गुणिले मायनस 8 आले, 9 गुणिले वजा 8 आले, वजा 9 गुणिले 8 आले. हे 4 प्रकारची उदाहरणं बघा. याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला चिन्ह सुद्धा समान आहे, याच्यामध्ये चिन्ह भिन्न सुद्धा दिलेली आहे. बघा या दोन गोष्टींमध्ये चिन्ह काय आहे, चिन्ह सारखे. इथं प्लस आहे, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, इथं मायनस आहे. ह्या गोष्टीमध्ये मात्र इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. बरोबर आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला कव्हर करायचं आहे सगळं पॉइंट टू पॉइंट. बघा लक्ष द्या. म्हणजे काय, की भागाकारामध्ये मायनस मायनस हे असू शकतं, प्लस प्लस हे असू शकतं. म्हणजे काय, चिन्ह सारखेही असू शकतात. या दोघांमध्ये चिन्ह सारखे, या दोघांमध्ये चिन्ह भिन्न आहे. तसं बेरजेमध्ये होतं का, चिन्ह भिन्न नाही. तिथं चिन्ह सारखेच असावे लागतात. वजाबाकीमध्ये होतं का, चिन्ह सारखी नाही. तिथं चिन्ह भिन्नच असावी लागतात. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचे ते. बरोबर आहे. बघा याच्यामध्ये जेव्हा प्लस असेल प्लस, ते प्लस इग्नोर करायचं, प्लस इग्नोर करायचं. 9च्या पुढे काहीच नाहीये याचा अर्थ ते प्लस आहे. 8च्या पुढे काहीच नाही याचा अर्थ ते प्लस आहे. प्लस प्लस इग्नोर करायचं. 9 8 72 उत्तर आहे. 9 8 72 उत्तर आहे. बघा प्लसचं चिन्ह इग्नोर करायचं, त्याला काउंट करायचं नाही. हे प्लस प्लस आहे ना, जाऊ दे. मग हे चिन्ह प्लसचं द्यायचं. जर चिन्ह प्लस प्लस आहे तर प्लसचं चिन्ह द्यायचं. जर चिन्ह दोन्ही मायनस आहे, मग अशा वेळेस काय करायचं, मग बघा मायनसची जोडी बनवायची, ते जोडी बनवून ते कॅन्सल करायचं. बरोबर आहे. ज्यांनी नियम पहिलं बेसिकचे लेक्चर पाहिले नाही त्यांनी बेसिकचे लेक्चर पाहून घ्या. मी अजूनही सांगतो तुम्हाला. दोन्ही चिन्ह बघा, दोन्ही मायनस आहेत. मायनसची जोडी बनवायची. दोन जोडी झाली का, एक आणि एक दोन, दोन संख्यांची जोडी होती. दोन संख्यांची जोडी होते. मग जोडी जमली, जोडी जमली ती कॅन्सल करायची. जोडी जमली का ती जोडी कॅन्सल करायची. मग काय झालं, 9 ते 72 उत्तर आलं. मायनसचं चिन्ह कॅन्सल झालं. तुम्हाला नियम पाठ नाही करायचे. मायनसची जोडी बनवायची, जोडी जमली तर ती कॅन्सल करायची. चिन्ह बघा मायनसचं चिन्ह कॅन्सल केलं.
पण बघा इथे खालच्या याला मायनसची जोडी होत नाहीये. आपल्याला प्लसचं चिन्ह इग्नोर करायचंय. मायनसची तर जोडी होते का? प्लसचा साईन इथं काहीच नाही, याचा अर्थ प्लस आहे. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की तिथं मायनस फक्त एकदाच आहे, तो आपल्याला जोडीमध्ये मिळत नाही, म्हणून 9×8=72 लिहिले आणि आपल्याला मायनसची जोडी होत नव्हती. जोडी होत नव्हती म्हणून त्याला मायनसचं चिन्ह दिलं. या कंडिशन मध्ये सुद्धा काय केलं? मायनसची जोडी होते का? तर मायनसची जोडी होत नाहीये. 9ला मायनसचं चिन्ह आहे, 8ला प्लसचं चिन्ह आहे. मायनसची जोडी जमली नाही. जमली नाही याचा अर्थ ती कॅन्सल होणार नाही. म्हणून आपण 9×8=72 लिहिले आणि मायनस साइन पुढे कंटिन्यू केले. मायनस साइन पुढे कंटिन्यू केले. अशा पद्धतीने आपण केले बघा. बरोबर आहे? 9×8=72 केलं. 9×8=72 केलं. 9×8=72 केलं. 9×8=72 केलं. प्रॉपरली केलंय. पण त्याला चिन्ह काय द्यायचं? तर बघा ह्या ठिकाणी प्लस होता. आपण प्लस इग्नोर करतो. प्लसचं साइन आणा. दोन्ही मायनस आहेत. मायनसची जोडी बनली. जोडी बनवून ते साइन कॅन्सल झालं. आपलं उत्तर प्लस मध्ये आलं. इथं काय झालं? एक प्लस एक, एक मायनस एक. त्याच्यामुळं मायनसची जोडी होऊ शकली नाही. जोडी झाली नाही म्हणून ते मायनस साइन त्याला देऊन टाकले. इथं पण जोडी झाले का? नाही झालं. त्याच्यामुळं मायनस साइन त्याला देऊन टाकलं. बघा अशा पद्धतीने आपल्याला शिकायचं. बरोबर आहे? हा. पॉइंटचा आपल्याला आता गुणाकार करायचा आहे. मग पॉइंटचा गुणाकार कसा करणार? तर पॉइंटचा गुणाकार करताना बघा 0.2 गुणिले 0.4 अशा पद्धतीने आपल्याला आले. मग याचा काय पॉइंट खाली पॉइंट लिहायच्यात का? अजिबात नाही. बघा याच्यामध्ये काय केलंय? पॉइंट नंतर एक संख्या आहे, एक संख्या. किती संख्या आहे? एक संख्या. इथं किती संख्या आहे? पॉइंट नंतर एक संख्या आहे. ठीक आहे? एक संख्या आहे. इथं काय आहे? तर एक संख्या आहे. पॉइंट नंतर एक संख्या आहे. इथं 2 पॉइंट नंतर किती संख्या आहे? एक संख्या आहे. जी की आहे 4. बरोबर आहे? समजून घ्या बघा. बरोबर समजून घेतलं? तर बघा पॉइंट नंतर एक संख्या आहे. पॉइंट नंतर एकच संख्या आहे. झालं? झालं. ठीक आहे? मग काय केलं? तर आपण पहिल्यांदा गुणाकार करून घेऊया. याच्यातला पॉइंट कॅन्सल करून टाकला 2 घेतला. याच्यातले सगळे पॉइंट कॅन्सल करून टाकले 4 घेतले. बरोबर आहे? हे 4 गुणिले किती केले? हे 8 आले उत्तर. काय केलं बघा? ह्याच्यातले पॉइंट कॅन्सल केले डायरेक्ट 2 लिहिले. ह्याच्यातले पॉइंट कॅन्सल केले डायरेक्ट 4 लिहिले. 4 गुणिले 8 लिहिले. आलं आपलं. बरोबर आहे? आलं. पण काय झालं? पॉइंट नंतर इथं एक संख्या आहे. पॉइंट नंतर इथं एक संख्या आहे. असा याचा अर्थ इथं एकूण 2 संख्या आहेत. मग काय केलं आपण? इथं एक संख्या आहे. बघा पॉइंट नंतर एक संख्या आहे. पॉइंट नंतर एक संख्या आहे. याचा अर्थ आपल्याला 1 अधिक 1 पॉइंट नंतर 1 पॉइंट नंतर 1 2 संख्या झाल्या. पॉइंट नंतर 2 संख्या आपल्याला घ्याव्या लागतील. समजून घ्या बा. समजून घ्या. मग पॉइंट नंतर 2 संख्या द्यायच्यात आपल्याला. हा एकच अंक आहे. मग काय करायचं? दुसरा अंक देण्यासाठी तो शून्य घ्यायचा. कारण शून्याला व्हॅल्यू नसते. मग 2 अंक झाले का? 2 संख्या झाले का? झाले. 2 अंक किंवा 2 संख्या झाल्या. 2 संख्या झाल्यानंतर पॉइंट घ्यायचं आणि मग घ्यायचं शून्य. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने करायचं. बरोबर आहे? दुसरा उदाहरण मी घेऊन सांगतो. पॉइंट नंतर बघा आता 2 वेगळ्या प्रकारचे आहेत. 0.3 गुणिले 0.004 अशा प्रकारचं उदाहरण आलं तर मग काय करायचं? तर बघा पॉइंट नंतर इथं एक संख्या आहे, एक अंक आहे असं बघा. एक संख्या आहे, एक अंक आहे. इथं पॉइंट नंतर 3 संख्या आहेत. पॉइंट नंतर 3 अंक आहेत. पॉइंट नंतर 3 संख्या आहेत. पॉइंट नंतर 3 अंक आहेत. मग अशा वेळेस काय करायचं? तर बघा अशा वेळेस काय करायचं? तर बघा आपण पहिल्यांदा पॉइंट कॅन्सल करतो. यातलं पॉइंट काढलं 3 आले. याचे पॉइंट काढले 4 आले. या दोघांचा गुणाकार केला. आपलं उत्तर मिळालं 3 चोक 12. आपलं उत्तर मिळालं 3 चोक 12. मग आता काय करायचं बघा. एक अंक, 3 अंक किंवा 3 संख्या यांची बेरीज केली. एकूण किती झाले? 4 अंक झाले. इथं 1 आणि हे बघा पॉइंट. हा 1, 2, 3, 4. म्हणजे पॉइंट नंतर एकूण अंक किती झाले? एकूण अंक झाले 4. मग आता आपल्याला 4 अंक द्यायचे. मग कसं द्यायचं? तर 2 अंक झाले. मग अजून 2 द्यायचे. तर मग आता 2 शून्य दिले. मग पॉइंट घेतला आपण बघा. मग पॉइंट घेतलं आणि मग शून्य घेतलं. पॉइंट नंतर 4 अंक झाले. पॉइंट नंतर 1 आणि 3 एकूण 4 अंक पाहिजे होते. 12 उत्तर आलं. 12 म्हणजे 2 अंक झाले. तिसरा अंक, चौथा अंक दिला. मग पॉइंट दिला. पॉइंट नंतर इकडचा शून्य घेतला.
पॉइंट नंतर 4 अंक आले पाहिजे. पॉइंटच्या नंतर आले पाहिजे. हा शून्य मिळून 4 अंक नाही आले पाहिजे. एवढं लक्षात घ्या. पॉइंट नंतर 4 अंक आले पाहिजे. बरोबर आहे? अशा पद्धतीने आपल्याला कव्हर करायचं. बरोबर आहे? हां, बघा. पुढचं अपूर्णांकांचा गुणाकार. थोडंसंच राहिलंय, 10 मिनिटाचं लेक्चर राहिलंय. भागाकाराचा नियम झालं की रूटचा नियम सांगतो आणि मग सांगतो वैजिक राशींचा नियम, की मग आपण आपल्या पदावली टॉपिकला सुरुवात करूया. ठीक आहे? बघा. अपूर्णांक आहे. अपूर्णांक. मग अपूर्णांकाचा नियम काय आहे? की बाबा 2/3 गुणिले 3/2 असे उदाहरण आता आपण घेतले होते बरेच. बरोबर आहे? पण गुणाकार भागाकाराला कुठलाच नियम नाहीये. तो त्याचा छेद समान असावा लागतो का? अजिबात नाही. मग अशा वेळेस काय करायचं? अंशांचा गुणाकार अंशस्थानी करायचा. 3 दुने 6 झाले बघा, 6 झाले. इथं 3 दुने किती झाले? 6 झाले बघा, 6 झाले. बरोबर आहे? आणि 6 6 कॅन्सल झाले. मग उत्तर आपल्याला 1 उत्तर आलं. जरा वेगळं घेऊया आता. बघा 4/3 घेतले, गुणाकारामध्ये घेतले, वरती 7, 7/11 घेतले. बरोबर आहे? अशा पद्धतीचं उदाहरण आलं. मग अशा वेळेस काय करायचं? बघा इथं 3 कॅन्सल होत होते, 2 कॅन्सल होत होते. म्हणून 1 उत्तर आलं. बरोबर आहे? बघा इथं काय केलं? तर अंशांचा गुणाकार अंशस्थानी 7 चोक 28. छेदांचा गुणाकार छेदस्थानी 11 त्रिक 33. बघा अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळालं 28/11. वरचा गुणाकार वरती लिहिला, खालचा गुणाकार खालती लिहिला. पण तो गुणाकार असेल तेव्हा बेरीज वजाबाकी असेल तर मग काय करायचं? तर बेरीज वजाबाकी असताना आपल्याला छेद समान करावा लागतो. हा नियम तुम्हाला समजून घेतला पाहिजे. आता भागाकार आहे. मायनस प्लसचा भागाकार कसा करायचा बघा. -8 भागिले -2. ठीक आहे? हा झाला पहिला भाग. इथं भागाकाराच्या रूपात लिहितो आहोत. मग आपण असं लिहू शकतो. बघा 8 भागिले 2 असा आहे प्रश्न. या प्रश्नाला मी कसं लिहू शकतो? या प्रश्नाला मी असं लिहू शकतो 8 भागिले 2. 8 भागिले 2 मी असं पण लिहू शकतो. मग काय झालं? बे एक बे, बे चोका 8. आपल्याला प्लसच्या साइनचं काही घेणं देणं नाहीये. प्लसची साइन आपण काउंट करत नाही. तो डायरेक्टली आपला आलं उत्तर 4. मग दुसरा प्रश्न आला -8 भागिले -2. -8 भागिले -2 असं आल्यावरती काय करायचं? तर मग बघा वरती बघा. -8 भागिले -2 अशा पद्धतीने आपला प्रश्न आला. मग अशा वेळेस काय करायचं बघा. तर खाली मायनस आहे, वरती मायनस आहे. दोन्ही ठिकाणी मायनस मायनसचं साइन आहे. दोन्ही ठिकाणी मायनसचं मायनसचं साइन आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? जसं गुणाकारामध्ये आपण जोडी बनवत होतो, तसं भागाकारामध्ये सुद्धा जोडी बनवायची. मग जोडी बनते का? तर एक मायनसची साइन, एक मायनसची साइन अशा पद्धतीने जोडी बनते. जोडी बनल्यानंतर वरचं मायनस खालचं मायनस कॅन्सल केलं. बरोबर आहे? कॅन्सल झालं वरचं खालचं. गुणाकारामध्ये सुद्धा आपण काय करत होतो? जोडी बनवून ती जोडी कॅन्सल करत होतो. जोडी बनवून जोडी कॅन्सल करत होतो. कसं बघा इथे जोडी बनली, जोडी कॅन्सल केली आणि 8 भागिले 2 आपलं उत्तर आलं 4. समजून घ्या. तिसरं बघा 8 भागिले -2 इथं आलं -8 भागिले 2. असं 2 उदाहरण वेगळे आहेत. मग 8 भागिले -2 आले. 8 भागिले -2 अशा पद्धतीने जर प्रश्न आला, मग कसा सॉल्व्ह करायचा 8 भागिले -2? तर बघा वरची साइन प्लस आहे, खालची साइन मायनस आहे. मग अशा वेळेस आपलं काही मायनसची जोडी तयार होत नाहीये. काय होते? मायनसची जोडी तयार होत नाहीये. मग अशा वेळेस काय केलं? मायनसची जोडी होत नाही तर मग अशा वेळेस आपण काय केलं? त्याला मायनसचं चिन्ह दिले. मायनसची जोडी होत नाही ना, मग मायनसचं चिन्ह दिलं. मग बघा 4 दुनी 8 म्हणून 4 उत्तर आलं. मग बघा झालं. पण आपलं साइन मायनस आलं एवढं लक्षात घ्या. असं का झालं? इकडं बघा दोन्ही प्लस होते. आपण प्लस गृहीत धरत नाही. इथं दोन्ही मायनस होते. मग मायनसची जोडी बनली. वरचं मायनस, खालचं मायनस कॅन्सल झालं. आपलं उत्तर आलं 4. त्याचबरोबर नंतर काय केलं? इथं आपली काही मायनसची जोडी तयार झालेली नाहीये. मायनसची जोडी नाही झाली. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर मायनस आलं. पुढचा पण बघा -8 भागिले 2 अशा प्रकारचा प्रश्न आहे. मग बघा इथं सुद्धा मायनसची जोडी तयार झालेली नाहीये. इथं सुद्धा मायनसची जोडी तयार झालेली नाहीये. मग अशा वेळेस काय केलं? मायनसची जोडी तयार नाही झाली. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर -4 आलेलं आहे.
बघा आपलं सोपं आहे, वेग वेग 108. पण मायनसची जोडी तयार नाही झाली. इथे मायनसची जोडी तयार नाही झाली. नाही झाली म्हणून ते मायनसचं साइन आपण पुढे घेतलेलं आहे. इथं मायनसची साइन कॅन्सल नाही झाली का? कारण मायनसची जोडी नाहीये. इथं सुद्धा मायनसची साइन कॅन्सल नाही झाली का? कारण मायनसची जोडी नाहीये. इथं प्लसच होते दोन्ही, प्लस आपण इग्नोर करतो. इथं दोन्ही मायनस आहेत, मायनसची जोडी झाली, प्लस उत्तर आलं. इथं एकच मायनस होता, मायनसची जोडी नाही झाली, उत्तर मायनस आलं. इथे पण मायनसची जोडी नाही झाली, उत्तर मायनस आलं. अशा पद्धतीने आपलं भागाकाराचे नियम सुद्धा झाले. आपल्याला फक्त रूटचा नियम आणि आपल्याला वैजिक राशींचा नियम फक्त पाहायचा आहे. तेवढं फक्त लक्ष द्या आणि मग आपण उद्यापासून प्रॉपरली पदावलीचे एक उदाहरण, दोन उदाहरण असे प्रत्येकी आपल्याला उदाहरणं प्रॉपरली पाहिजे. प्रॉपर उदाहरणं पाहिजे बरोबर. बरोबर आहे? लक्ष द्या. आता आपल्याला पुढचा नियम आहे तो आहे रूटचा नियम. मग रूटचा नियम कसा वापरायचा तो फक्त पाहूया. मग त्याच्यानंतर आपण अवैजिक राशींचा नियम पाहूया. बघा रूटचा नियम, नियम नंबर जो असेल तो नियम क्रमांक काय होता? नियम क्रमांक 6 जे असेल, नियम क्रमांक 6 किंवा 7 जो असेल तो बघा 7 आहे. कारण भागाकाराच्या नियमाला 6 क्रमांक टाका आणि 7 नंबरचा नियम आहे तो आहे रूटचा नियम. रूट म्हणा या पद्धतीने कशा पद्धतीने वापरावा लागतो तर बघा रूट जेव्हा आपल्याला बेरीज वजाबाकीमध्ये येतो किंवा गुणाकार भागाकारामध्ये आला तर वेगळी गोष्ट आहे. बरोबर आहे. गुणाकार भागाकारासाठी नियम लागू होत नाही. पण जर रूटचा वापर आपण बेरीज वजाबाकीमध्ये करत असू तर बघा रूट 2 अधिक रूट 3 ह्या दोघांची बेरीज होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? कारण रूट मधला संख्या, रूट मधली संख्या ही संख्या कॉमन असावी लागते. ती संख्या वेगळी असून चालत नाही. ती संख्या कॉमन असावी लागते. दुसरी गोष्ट बघा रूट 7 प्लस रूट 8 यांची सुद्धा बेरीज होऊ शकत नाही. का? कारण रूट मधले जे अंक आहेत तो अंक हा समान असावा लागतो. रूट मधला अंक समान असावा लागतो. तरच आपल्याला त्या दोघांची आपल्याला बेरीज करता येईल. प्रॉपरली एक एक नियम तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. व्यवस्थित त्याच्यावरती आपण प्रॅक्टिस करू. तुमचा जो काही कन्सेप्ट आहे तो सगळं क्लिअर झाला पाहिजे. जर कन्सेप्टच क्लिअर नाही झाला तर काही उपयोग नाहीये. त्याच्यामुळं प्रॉपरली समजून घ्या. ठीक आहे? बघा. पण मग जर हे पॉसिबल नाही. परंतु मग जर रूट 3 अधिक रूट 3 असेल तर किंवा बघा 2√3 अधिक 5√3 असेल तर मग अशा वेळेस काय होईल? इथं रूटच्या आतमधला अंक, रूटच्या आतमधला अंक बघा आता समान झाला. इकडे नव्हताच. इथं समान झाला. मग इथं काहीच नाही याचा अर्थ तो 1 आहे. इथं काहीच नाही याचा अर्थ तो 1 आहे. इथं जसा 2 दिलाय तसा इथं नव्हता याचा अर्थ तो 1 आहे. इथं नव्हता याचा अर्थ तो 1 आहे. बरोबर आहे? हे समजून घ्या. मग याचा अर्थ काय केलं? 1 अधिक 1 2 झाले. 2√3 झाले. 1√3 अधिक 1√3 हे झाले 2√3. बरोबर आहे? पण आपण यांची बेरीज का करू शकलो? कारण बेरीज करण्यासाठी रूटच्या आतमधली संख्या समान असावी लागते. तसंच बघा याच्या रूटच्या आतमधली संख्या समान आहे. मग ती संख्या आपण एकदाच लिहायची ती संख्या. ते काय √3 6 रूट नाही होणार. ते एकदाच लिहायचे असते. मग बघा 2 आणि 5 आहे. 2 अधिक 5 झाले 7. म्हणजे हे झाले 7√3. तसंच आपल्याला वजाबाकी सुद्धा आपण करू शकतो. 3√3 वजा √3. मग अशा वेळेस काय करायचं? इथं काहीच नाही दिलं याचा अर्थ तो 1 आहे. 3 मधून 1 गेले. 2 उत्तर आलं. 2√3. अशा पद्धतीने आपल्याला तो टॉपिक आपण कव्हर केलेला बघा. रूटचा नियम समजून घ्या. नाही समजलं थोडं रिपीट पहा. फक्त काय सांगितलं? रूटच्या आतमधला जो अंक आहे तो अंक समान असेल तरच आपल्याला बेरीज करता येते. तरच आपल्याला वजाबाकी करता येते. गुणाकार भागाकाराला कुठलाही नियम लागू होत नाही. गुणाकार भागाकाराला नियम लागू होत नाही. तो फक्त नियम बेरीज वजाबाकीलाच लागू होतो. तो कुठल्या अन्य गोष्टीला लागू होत नाही. बरोबर आहे? बघा समजून घ्या. पण जर गुणाकार भागाकार असेल तर मग काय करायचं तुम्ही सांगा. बघा
मग मगाशी काय होतं √3 गुणिले √2 जर असं आला मग काय करायचं? मग काय करायचं? रूट मधल्या आतमधल्या संख्यांचा गुणाकार करायचा आणि तो रूट मध्ये लिहायचा 3 दुणे 6 √6 अशा पद्धतीने उत्तर येईल. पण ते नियम आपल्याला बेरजेसाठी तो नियम आपल्याला वजाबाकीसाठी लागू होत नाही. त्याच्यासाठी रूटच्या आतमधला जो अंक आहे तोच अंक समान असावा लागतो. तो वेगळा असून चालत नाही. बरोबर आहे. बघा दुसरं घेतलं आपण √3 गुणिले √3 जरी तो समान असेल तरी मग आपण तो 3 त्रिक 9 लिहू शकतो √9 आणि √9 किती असतात? तर मग ते 3 असतात. ते आपल्याला पाहिजे. म्हणजे वर्गमुळामध्ये 9 3चा वर्ग 9 म्हणून √9 3 आले. एक्स वाय झेड पण ते आपल्याला केव्हा पाहता येते? ज्या वेळेस आपल्याला वर्ग घन वगैरे चॅप्टर पाहू तेव्हा आपण ते करूया. ठीक आहे. सध्या त्याच्याकडे काही एवढं जास्त लक्ष देऊ नका. बरोबर आहे. समजून घ्या. बरोबर. नियम क्रमांक काय आहे पुढचा? नियम क्रमांक आहे 8 आणि तो नियम आहे वैजिक राशींचा नियम. तो नियम आणि वैजिक राशींचा नियम तो आता आपल्याला इथे समजून घ्यायचा. बघा नियम क्रमांक 8 शेवटचा नियम आहे तो आहे वैजिक राशींचा नियम. थोडं समजेल असं काही एकच दिवशी केलं आणि पहिल्याच दिवशी तुम्हाला सगळं कळालं असं होत नसतं. तुम्हाला ते प्रॉपरली टप्प्याटप्प्यामध्ये करायचे. ठीक आहे. आपल्याला बाकीचे सब्जेक्ट सुद्धा उरकायचे आहेत. मराठी म्हणा जसं की पुढचं सगळं टॉपिक आहे ते उरकायचे. टप्प्याटप्प्यामध्ये उरकायचे. तुम्हाला सगळं सांगेलच. नियम क्रमांक 8 काय सांगतं? वैजिक राशींचा नियम. वैजिक राशींचा नियम काय सांगतं? की ज्या वेळेस x हा अंक असेल किंवा x चा वर्ग असेल किंवा x चा घन असेल पण हे जर बरोबर समान असेल तरच त्या दोघांची बेरीज वजाबाकी करता येईल. म्हणजे काय माझं म्हणणं समजून घ्या. मगाशी रूटचं कळालं तुम्हाला की रूटच्या आतमधला अंक जर समान असेल तरच बेरीज करता येते तरच वजाबाकी करता येते. पण आतमधला अंक समान नसेल तर आपल्याला त्यांची बेरीज वजाबाकी करता येऊ शकत नाही. हे तुम्हाला समजून घ्यायचे. बरोबर आहे. बघा पुढचं आता उदाहरण आहे ते आहे एक्स हे. मग आपण सपोज एक्स घेतलं तर बघा एक्स अधिक 6x किंवा 7x मायनस एक्स असं जरी दिलं. बरोबर आहे. दोन्ही अंक सारखे दोन्ही चिन्ह सारखे याचा प्लस याचा प्लस आहे बेरीज होणार. याचा प्लस याचा मायनस आहे त्याची वजाबाकी होणार. पण काय केलं याच्या सुद्धा एक्स आहे याच्या सुद्धा एक्स आहे म्हणून त्या दोघांची बेरीज करता आली. तुम्हाला असं करता येऊ शकत नाही. एक्स अधिक 1 म्हणजे काय एक्स लिहिणार का? नाही. किंवा एक्स अधिक 2 मग ते काय 2x लिहिणार का? नाही. अशा वेळेस तुम्हाला त्याची बेरीज करता येऊ शकत नाही. अशा वेळेस तुम्हाला त्यांचा वजाबाकी सुद्धा करता येऊ शकत नाही. गुणाकार भागाकाराला नियम लागू होत नाही. गुणाकार भागाकार कसंही होतो. बघा x अधिक 6x ते झाले 7x. बरोबर आहे. पण याच्या ठिकाणी जर असं असतं x अधिक 6x चा वर्ग मग अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस यांची बेरीज करता येत नाही. ठीक आहे. 1 मिनिट थांबा. ठीक आहे. हे तुम्हाला थोडंफार प्रमाणामध्ये समजलं असेल असं मी समजतो. परंतु जर नसेल समजलं तर मी ते प्रश्नांच्या मार्फत कव्हर करून देईन. जेव्हा ऍक्च्युअली आपल्याला उदाहरणं सोडवायचे की ऍक्च्युअली उदाहरणं जेव्हा मी सोडवेल त्यावेळेसच आपल्याला प्रॉपरली समजेल. ठीक आहे. बघा आता 7x मधून x गेले तर 6 मधून 1 इथं काहीच नाही याचा अर्थ तो 1 आहे. म्हणजे याचा अर्थ तो 6x उत्तर आलेलं आहे. बरोबर आहे. बघा अशा कंडिशन मध्ये या दोघांची बेरीज होणार नाही किंवा 6x चा वर्ग वजा x यांची वजाबाकी सुद्धा होऊ शकत नाही. का? x असेल तर xच पाहिजे. x चा वर्ग असेल तर x चा वर्गच पाहिजे. x चा घन असेल तर x चा घनच पाहिजे. जर वेगळं असेल तर वेगळं असायच्या कंडिशन मध्ये तुम्हाला ते करता येऊ शकत नाही. तुम्हाला ते पॉसिबल नाहीये. तुम्ही ते करू शकत नाही. बरोबर आहे. समजून घ्या तुम्ही. बरोबर. अशा कंडिशन मध्ये तुम्हाला त्यांची बेरीजही करता येणार नाही. तुम्हाला त्यांची वजाबाकी करता येणार नाही. पण फॅक्टर वगैरे पडतील त्याची काही गरज नाही. ते कधी येतच नाही आपल्याला. पण ह्या कंडिशन मध्ये यांची बेरीज होणार नाही
यांची वजाबाकी होणार नाही. वजाबाकी होण्यासाठी एक तर एक्सचा स्क्वेअर असेल तर एक्सचा स्क्वेअरच पाहिजे, क्यूब असेल तर क्यूबच पाहिजे बघा तसं. पण गुणाकार भागाकाराला नियम लागू होत नाही. त्याच्यासाठी असं काही स्पेसिफाय काही सांगता येत नाही. आपण डायरेक्टली करू शकतो. बघा जर आपल्याला वर्ग करायचे वर्ग, तर वर्ग करत असताना कसा करायचा, सॉरी वर्गांची बेरीज करायची आपल्याला. तर बघा 7x चा वर्ग अधिक 8x चा वर्ग, किंवा तुम्हाला दुसरं सांगितलं की 4x चा वर्ग वजा 3x चा वर्ग, किंवा सांगितलं x चा घन अधिक 7x चा घन, त्यानंतर सांगितलं x चा घन 3x चा घन किंवा x चा घन पकडा वजा 7x चा घन. ठीक आहे, असू दे काही हरकत नाही. ठीक आहे बघा काही असू दे, परंतु आपल्याला नियम काय सांगतो, जर x चा वर्ग असेल तर x चा वर्ग पाहिजे, x चा घन असेल तर x चा घन पाहिजे. सात सात आहे. ठीक आहे, समजून घ्या 7 आहे. x चा घन अधिक 7x चा क्यूब. आपला नियम काय सांगतो, जर x असेल तर xच पाहिजे, x चा वर्ग असेल तर x चा वर्ग पाहिजे, x चा क्यूब असेल तर x चा क्यूब पाहिजे. मग असं काही xच पाहिजे का, नाही. तुम्ही a पासून z पर्यंत कुठलाही अंक घेऊ शकता. जसं की बघा y चा वर्ग अधिक 7y चा वर्ग घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर बघा जर तुम्हाला p घ्यायचंय की 6p मायनस 4p तरी होईल याचं सुद्धा उत्तर येईल. याचं उत्तर येईल 7 आणि 4 गेले तर 2 2p का, कारण p आहे म्हणूनच p पाहिजे. जर p मायनस x असेल तर नाही, असं नाही येणार. जर x असेल तर xच पाहिजे, x चा क्यूब असेल तर x चा क्यूब पाहिजे, p असेल तर pच पाहिजे, आणि y असेल तर y पाहिजे, a असेल तर a पाहिजे, a चा वर्ग असेल तर a चा वर्ग पाहिजे, r चा घन असेल तर r चा घन पाहिजे. पण ते सारखंच पाहिजे तर बेरीज वजाबाकी करता येते, नाही तर बेरीज वजाबाकी करता येत नाही. बरोबर आहे बघा, समजलं. म्हणजे हे जे नियम बेसिकला 3 सांगितले होते, त्याच्या पुढे अजून जाऊन तुम्हाला 2 नियम आले. तुम्हाला 2 नियम आले, एक रूटचा बेरीज वजाबाकी करणं आणि दुसरं रूट वैजिक राशींचा वजाबाकी बेरीज करणं. बरोबर आहे, हा. बघा ह्याची दोघांचे 7 8 15 झाले, ते झाले 15 x चा वर्ग. 4तून 3 गेल्यावर 1 एक राहतो, 1 लिहिला जात नाही, x चा वर्ग नाही लिहिला तरी चालतो, मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. y चा वर्ग अधिक 7y चा वर्ग ते झालं 8y चा वर्ग. 2x चा घन अधिक 7x चा घन ते झाले 9x चा घन. त्यानंतर x चा घन वजा 7x चा घन ते झाले 6x चा घन. पण आपल्याला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागतं, ते 7 आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर मायनस आलं. थोडं समजून घ्या. आता थोडंसं तुम्हाला पण खूप सारा तुमचा एफर्ट द्यावा लागेल, तुमचा नॉलेज तुम्हाला ऍक्वायर करावं लागेल. अशा पद्धतीचे आपले काही नियम होते, जे नियम आपल्या पदावलीच्या अर्थासाठी लागणार आहेत, ते नियम आपण पाहिलेले आहेत. उदाहरण मी डावीकडून उजवीकडे सोडवायचं. सोडवत असताना पहिल्यांदा बार सोडवायचा, मग ब्रॅकेट सोडवायचा, आतील ब्रॅकेट पासून बाहेर बाहेर जायची. मग त्यानंतर आपण चाची चेच क्रिया केली. मग त्यानंतर आपण भागाकार केलं, मग आपण गुणाकार केलं, मग बेरीज वजाबाकी करायची, असा तो क्रम होता. त्यानंतर बेरजेचे नियम पाहिले, वजाबाकीचे नियम पाहिले, गुणाकाराचे नियम पाहिले, भागाकाराचे नियम पाहिले. त्यानंतर बघा वैजिक राशींचे नियम आहेत ते पाहिले, आणि रूटचा नियम सुद्धा आपण पाहिलेला आहे. एवढं सगळं आपण केलेलं आहे. हे सगळं केल्यानंतर आपल्याला कुठलंही डाऊट उरणार नाही. अशा पद्धतीने मी तुम्हाला उदाहरण सोडून दाखवेल. हे आतापर्यंतचे जे लेक्चर होते त्यातला हा पहिला लेक्चर आहे. त्यात तुम्हाला प्रॉपरली करायचं आहे. बाकीचे जे लेक्चर होते ते बेसिक लेक्चर होते, ते तुम्हाला बेसिक बेसिकच करायचं आहे. बेसिक बेसिक नॉलेजच ऍक्वायर करायचे. एवढं लक्षात असू द्या. आजच्या लेक्चरसाठी आपण इथं थांबतोय, आणि आपण उद्या पदावलीचं लेक्चर प्रॉपरली उदाहरण 1 2 3 4 उदाहरणापासून अशी 100 उदाहरण सोडूया. इतके उदाहरण होतील की तुम्हाला कुठलेही उदाहरण काढणार नाही. सगळ्या प्रकारचे उदाहरण कुठल्या परीक्षेला आलंय हे सगळं मी सांगेल, आणि ते सगळं आपण टप्प्याटप्प्यामध्ये कव्हर करूया. ठीक आहे, धन्यवाद. आजच्या लेक्चरसाठी आपण इथंच थांबतोय. आणि काळजी घ्या स्वतःची, पण अभ्यासही करा. अभ्यास महत्वाचा आहे. ठीक आहे, धन्यवाद.